हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे मँगो केक, तो पण हाफ KGमध्ये। सिंपल डिझाईन आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। ठीक आहे, ते इथे व्हॅनिला स्पॉन्ज मी घेतलेला आहे। कटिंग कसं करायचं ते पण दाखवलेलं आहे। अगोदर चारी बाजूनी पूर्ण मार्किंग करून कट मारायचा, नंतर मग मधून हे करायचं, नाईफ क्लीनमध्ये करायचं। आणि इथं मी मालाचाच मँगोचा क्रश यूज करते। जेवढे सर्व केक मी बनवते ना, सर्व मालाचेच क्रश असतात। पायनॅपल, मँगो, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी सर्व मालाचेच असतात, कारण टेस्टला खूपच छान लागतात ते। जर तुम्ही हा क्रश यूज करून तुम्ही जर केक बनवला तर तुम्हाला तुमच्या ऑर्डर कुठेच जाणार नाही। ठीक आहे, रिपीट ऑर्डर होता त्याच ह्या क्रशमुळे। ठीक आहे, तर शुगर सिरपमध्ये 1 टेबलस्पून तुम्ही क्रश ॲड करायचा आणि मिक्स करायचं। त्याच्यामध्ये पण शुगर सिरपला पण त्या फ्लेवरचा टेस्ट येऊन जातो। ठीक आहे, तर इथं मी व्हिप करून घेतलेली आहे व्हिप क्रीम, आणि डायरेक्ट मी क्रम कोट करून आयसिंग करणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। 5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, पूर्ण नक्की पहा। 3 लेअरमध्ये आपल्या हाफ KGचा केक रेडी होतो। जसं तुम्ही क्रीम यूज करता तसं तुमच्या केकचं वेट आणि स्पॉन्जचा जो असतं ते, जर तुम्ही जास्त पातळ स्पॉन्ज कट केला तर तुम्हाला क्रीम जास्त यूज करावी लागणार, त्यावेळेस कुठं मग आपला हाफ KG केक रेडी होतो। माझा सर्वच ऑर्डर लेस क्रीममध्ये असतात, त्याच्यामुळे कस्टमर रिटर्न नंतर डबल म्हणजे फिक्स कस्टमर आपले होऊन जातात, त्याच्यामुळे लेस क्रीममध्येच नेहमी काम करायचं। ओके, इथं क्रम कोट करून घ्यायचं। क्रम कोट झाल्याच्या नंतर जर तुमच्याकडे वेळ असेल, कस्टमरला केक द्यायला टाईम असेल, तर तुम्ही तो फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवायचा आणि नंतर फायनलायझिंग करायची। तर मी इथं क्रम कोट पण करणार आहे आणि लगेच फायनलायझिंग पण करणार आहे। ठीक आहे, तर प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। एकदम परफेक्ट फिनिशिंग येते, कोणच बोलणार नाही की हा एक होम बेकरने केक बनवलेला आहे म्हणून। ठीक आहे, हा स्क्रॅपर आहे, याच्यामध्ये 3 स्क्रॅपर असतात। तर हा छोटा आहे, अजून एक मोठा असतो आणि त्याच्यापेक्षा एक मोठा असतो। म्हणजे जर मोठ्या ऑर्डर असतील तर त्याच्यासाठी आपल्याला ते यूज करता येतं। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही आयसिंग करू शकता। आणि तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि आपला शेअर करा। इथं मी घेतलेलं आहे न्यूट्रल जेल, त्याच्यामध्ये मँगोचं इमल्शन घेतलेलं आहे आणि ते पायपिंग बॅगमध्ये ट्रान्सफर करून आपण केकवरती अप्लाय करणार आहे। पूर्ण मँगो केक हा आपण न्यूट्रल जेलनेच कवर करणार आहे। मग न्यूट्रल जेलमध्ये आहे मँगो इमल्शन। ओके, तर इथं पायपिंग बॅग पुढे थोडंसं कट मारून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ड्रिपिंग करायला इझी पडतं। खूप छान टेस्ट येते। इमल्शन ॲड करायचं याच्यामध्ये, आणि न्यूट्रल जेलपासून मँगोचं पण आपल्याला न्यूट्रल ग्लेझ भेटतं, पण ते कॉस्टली असतं। मग आपल्याला जर कंटिन्यू ऑर्डर नसल्या तर तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये 1-2-3 ड्रॉप इमल्शन ॲड करू शकता। आणि आता मी ह्याच्यामध्ये काय करत आहे, तर हे चॉकलेटचं ग्लेझ आहे। ग्लेझ म्हणजे चॉकलेट गनाश आहे, तर चॉकलेट गनाशने त्याच्यावरती आपल्याला ब्रॅकेट बनवायचे। ठीक आहे, तर केकवरती जसं कस्टमरने ऑर्डर दिली होती सेम तसंच आपल्याला बनवून द्यायचं असतो, कधीही चेंज करायची नाही। जशी ज्यांनी डिझाईन आपल्याशी शेअर केलेली असते तसंच बनवून द्यायचं। ओके, बाय चान्स कधीतरी आपल्याला असा भेटतो कस्टमर की आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा आपला जो डिझाईन असेल तो त्यांना हवा असतो। ठीक आहे,
तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॉकलेट गार्निशिंगचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जातं, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.